गावाकडचा अस्सल स्वाद या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपण आपल्या चॅनलवरती गावाकडचा खूप सुंदर असा निसर्ग आणि गावाकडच्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी दाखवत असतो. तर मला आज एकदम अशी फ्रेश फ्रेश कोथिंबीर समोरच्या शेतातनं मी आणली आणि म्हटलं आता कोथिंबीर पण स्वस्त झाली आणि हिवाळा म्हटला की माझी मम्मी पण कोथिंबीरीच्या वड्या बनवायची, पण ती काय करायची, डीप फ्राय वाल्या वड्या बनवायच्या आणि आपण जे नुसतं तव्यावरती आपण परतून घेतो त्या वाल्या बनवणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, ओव्याची पानं, म्हणजे माझ्याकडे ओव्याची पानं होती म्हणून मी टाकली. आपण सुका ओवा टाकला तरी चालेल. मीठ चवीनुसार, जिरी आणि हावरी पण टाकू शकता. मी नाही टाकली, घरामध्ये नव्हती त्याच्यामुळे. मग हे सगळं आपण वाटून घेऊन नंतर कोथिंबीर बारीक एकदम चिरून घ्यायची. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि मग नंतर जर अजून तिखट पाहिजे असेल तर मग 1 चमचा लाल मिरची, कुटलेलं आपलं सारण, नंतर हळद चवीनुसार आणि जर हावरी असेल तर ती. आणि हे सगळं म्हणजे शक्यतो ते जे कोथिंबीरीला अंगचं पाणी सुटतं त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आणि जर लागलंच पाणी तर मग वरून टाकून थोडं एक घोट वगैरे पाणी टाकायचं. नंतर थोडं तेल टाकून त्याच्यात मळून घ्यायचं. हाताला थोडं तेल लावायचं आणि त्याचे गोळे करायचे असे उभे. आणि मग नंतर गॅसवरती कढई, त्याच्यामध्ये पाणी आणि वरनं चाळणी वगैरे असेल तर ती ठेवायची. माझ्याकडे पुरणाची चाळण होती ती ठेवली. मग त्या पुरणाच्या चाळणीमध्ये मी जे आपण वड्या केल्या होत्या त्या ठेवून घेतल्या. त्या सगळ्या ठेवून झाल्यानंतर मग त्याच्यावरती एक पॅक बंद असं झाकण ठेवायचं, म्हणजे ते वड्या चांगल्या उकडतात. आणि मग त्या उकडल्यानंतर एकदा म्हणजे चेक करायचं चाकू, जर त्या चाकूला लागलं थोडंफार पीठ वगैरे असं ओलं तर मग समजायचं की नाही उकडल्या, आणि जर नाही लागलं तर मग उकडल्या. मग नंतर त्या काढून घेतल्या आणि त्याचे काप केले. तोपर्यंत मग त्या थंड होत होत्या. असा मस्तपैकी सनसेट होत होता. मला सनसेट आणि सनराईज खूप आवडतो. आणि मग नंतर त्या कढईमध्ये ते जे आपण त्याच्या वड्या केल्या होत्या त्या परतून घेतल्या तेल टाकून, आणि एवढ्या सुंदर अशा सुरेख अशा झाल्या होत्या ना. अशाच एक नंबर रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.